या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। दिशा सालियन प्रकरणावरून विधिमंडळ सभागृहात सत्ताधारी आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या वकिलानं पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्याच अनुषंगानं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिशा सालियन प्रकरणावरून गदारोळ पाहायला मिळाला। यावेळेस आमदार भावना गवळी यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या नार्को टेस्टची मागणी केली। ओझा नावाच्या एका वकिलांनी स्टेटमेंट केलं, पत्रकार परिषद घेतली की दिशा सालियन प्रकरणामध्ये 376 ही कलम लागू व्हायला पाहिजे होती, जो सामूहिक अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे। आणि परत यामध्ये या प्रकरणामध्ये कुठे ना कुठे जो काही तपास होतो आहे तो धीम्या गतीने होतो आहे। सभापती महोदय, फार महत्त्वाचा हा विषय आणि जे आरोप झालेले आहेत ते अत्यंत गंभीर आरोप झालेले आहे। त्या संदर्भामध्ये या ठिकाणी ज्या वेळेला चित्राताई बोलतात, ज्या वेळेला मनीषाताई बोलतात, त्यावेळेला विरोधी पक्षामधली लोक त्या ठिकाणी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात। आम्ही सगळ्या महिला या ठिकाणी महिलांच्या विषयावर ते बोलण्यासाठी उभं राहतो। त्यावेळेला हेतू पुरस्कारपणे त्या ठिकाणी त्यांना कोणी सरडा म्हणून त्या ठिकाणी संबोधते, कोणी 56 म्हणून संबोधते। आणि मग अशा या दिशा सालियन प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही एखादा आवाज उठवतो त्यावेळेला त्या ठिकाणी राज्य सरकारची आताची भूमिका काय आहे आणि आता हा जो काही ओझा या नावाच्या वकिलांनी जो काही आरोप लावलेला आहे, जे काही पत्रकार परिषद घेतलेली आहे, 376 दाखल करा म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि त्यासाठी कुठली चौकशी आता परत एकदा या ठिकाणी केल्या जाणार आहे। राज्य सरकार, आपलं सरकार, गृह मंत्रालय कुठली आता याच्यावरती कारवाई करणार आहे, हा प्रश्न माझा या ठिकाणी आहे। कित्येक प्रकरण असे आहेत की जे महिलांचे प्रकरण आहेत त्याच्यावरती राजीनामे द्यायचं काम पडलेलं आहे मंत्र्यांना, आणि ते मंत्र्यांनी दिले तरी पण या प्रकरणावरती का प्रकाश टाकला जात नाही, या प्रकरणामध्ये का दखल घेतल्या जात नाही। आणि याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत आदित्य ठाकरे यासाठी नार्को टेस्टला का तयार होत नाही, हा पण आमचा या ठिकाणी मुद्दा आहे। आणि म्हणून हे प्रकरण फार गंभीर आहे आणि त्याच पद्धतीने हे प्रकरण राज्य सरकारने फार महत्त्वाचं समजून त्याला दिशा द्यावी ही या ठिकाणी मी विनंती करते। आणि गृह राज्यमंत्री या ठिकाणी त्यांनी याच्यावर स्टेटमेंट करावं की कालची जी पत्रकार परिषद झाली त्यावर ते राज्य सरकारने तात्काळ दखल घेतली का। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।